नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी, विषय मराठी, हिंदी माध्यम, मार्गदर्शक मी विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। पाठ क्रमांक 5 हा पद्यपाठ आहे, कविता आहे। ही चित्र तुम्हाला दाखवलं जाते। चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की या कवितेचं नाव काय असेल। डराव डराव, काय नाव आहे कवितेचं? डराव डराव। आता या चित्रामध्ये बघा, इथे मुलगी दाखवली आणि तो डराव डराव म्हणजे बेडूक जो आहे, फ्रॉग, ती तिथे त्याच्याबरोबर बोलते। पावसाचे ढग दाखवले, पाऊस पडतोय, अशा प्रकारचं हे चित्र इथे दाखवलेलं आहे। डराव डराव या कवितेचे कवी आहेत ग. पाटील। आता आपण या लेखक कवीचा परिचय करून घेणार आहोत। त्यांचं पूर्ण नाव आहे प्राचार्य गणेश हरी पाटील। जन्म 19 ऑगस्ट 1906, मृत्यू 1 जुलै 1989। हे एक मराठी कवी आणि शिक्षण तज्ज्ञ होते। त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकात असत। ग. पाटील हे बाल साहित्यिक होते। वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी बाल शारदा या ग्रंथाचे संपादन केले। त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली होती। पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असलेले पाटील त्या कॉलेजमध्ये अध्यापन करताना सतत प्रयत्नशील आणि प्रयोगशील असत। लेखकांनी मुलांना सकस आणि परिपूर्ण साहित्य यासाठी ग. पाटील यांनी महिनाभराचे शिबिर त्यांनी 1960 मध्ये आयोजित केले होते। यानी ये कवि जो है, उन्होंने ये एक कॉलेज के प्रिंसिपल थे और पुणे के ट्रेनिंग कॉलेज जो है वहाँ के प्रिंसिपल थे। उन्होंने बहुत लेखन किया है, यानी बच्चे लोगों के लिए। और उसके बाद उन्होंने एक शिबिर भी आयोजित किया एक 1960 में। आगे क्या है, या शिबिरासाठी महाराष्ट्रभरातून होतकरू लेखक निवडले होते। शिबिराचा लाभ घेतलेले लेखक मुलांच्या क्षेत्रात पुढे नावारूपाला आले। पुस्तकाचे संपादन त्यांच्या कन्या डॉक्टर मंदा खांडगे यांनी केले आहे। पुस्तकाला शांता शेळके यांची प्रस्तावना आहे। गणेश हरी पाटलांचा लिंबोळ्या या नावाचा एक कविता संग्रह आहे। त्यात त्यांच्या बाल कविताशिवायच्या अनेक कविता सुद्धा आहेत। गणेश हरी पाटील यांच्या प्रसिद्ध आणि मुलांच्या आवडत्या कविता। अबलक वारूवरी बैसुनी येती हे पाटील, भरजरी शिरी खुले मंदिल, डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव, देवा तुझे किती सुंदर आकाश, पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती, फुलपाखरू छान किती दिसते, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो। अशा या कविता गणेश हरी पाटील यांच्या होत्या। त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने बाल साहित्यासाठी गणेश हरी पाटील यांच्या नावाचा पुरस्कार ठेवलेला होता। त्यांच्या नावानेच पुरस्कार ठेवलेला आहे। आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेले कवी आसावरी काकडे, किशोर त्र्यंबक पाठक, बाळ राणे, राजीव तांबे, कै ग. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रतिमा प्रकाशनाने बालशिक्षण, बालसाहित्य, विविध आयाम या नावाचा ग. पाटील गौरव ग्रंथसुद्धा प्रकाशित केलेला आहे। म्हणजे
पुण्याची मराठी साहित्य परिषद जी आहे त्या परिषदेने म्हणजे जे काही पुरस्कार ठेवले त्यांच्या नावाने पुरस्कार ठेवलेला होता, ग पाटील यांच्या नावाने, आणि तो पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. आता त्यांची कविता बघूया आपण, एक फुलपाखरू. फुलपाखरू 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 छान किती दिसते फुलपाखरू, या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू, पंख चिमुकले निळे जांभळे हलवून ढुलते फुलपाखरू, डोळे बारीक करती लुकलुक गोल मनी जणुते फुलपाखरू, मी धरू जाता येईन हाता दूरच उडते फुलपाखरू. कवी आहेत गणेश हरी पाटील. अशी ही त्यांची एक कविता आपण तिचं वाचन केलेलं आहे. आता आपली कविता जी आहे, मूळची कविता डराव डराव. बघा, डराव 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 का ओरडता उगाच राव, डराव 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 का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव, पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव, धो धो पाऊस पडला फार, धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव, धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव, सुरू झाली आमची नाव, सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव, सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव, बटबटीत डोळ्यांचे ध्यान, बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव, बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव, सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव, जा गाठा जा आपला गाव, जा गाठा जा आपला गाव, जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव, आणि थांबवा डराव डराव. गणेश हरी पाटील. अशी यांची ही कविता आहे. या कवितेमध्ये ही जी इथे खरं म्हणजे एक मुलगी आहे, त्या मुलीनं या डराव डराव म्हणजे बेडकाला हे सगळं उद्देशून ही कविता सांगितलेली. त्या कवितेचा भावार्थ बघूया आपण काय सांगितलंय. डराव डराव या कवितेत एक लहान मुलगी बेडकाशी बोलते. डराव डराव का तुम्ही नुसते ओरडता, ती म्हणते डराव डराव तुम्ही का नुसते ओरडताय, काल तर तुम्ही कोठे होता हे माहीतही नव्हते, परंतु आज कोठून आलात, पाऊस धोधो म्हणजे मुसळधार पडलाय, तलाव पाण्याने तुडूंब भरले आहेत आणि आमची नाव ओढी पाण्यावर तरंगत सुरू झाली, परंतु तुमची मात्र आता डराव डराव सुरू झाली, तुमचे ते बटबटीत डोळे विचित्र दिसतात, परंतु तुमचे लक्ष कोठे आहे सांगा राव, तुमच्या मनात काय आहे, ही छत्री घ्या ही होडी घ्या आणि आपले गाव जेथे असेल ते गाठा, आणि आता परंतु तुमची ही डराव डराव आहे एकदाची थांबवा, अशी ती मुलगी बेडकाला सांगत आहे. अशी ही कविता प्राचार्य गणेश हरी पाटील यांची ही कविता आहे. डराव 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 का ओरडता उगाच राव, डराव 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 का ओरडता उगाच राव, पत्ता तुमचा नव्हता काल, पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव, पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव, धो धो पाऊस पडला फार, धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव, धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव, सुरू झाली आमची नाव, सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत बटबट डोळ्याचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव, बटबट डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव. अशा प्रकारे ही कविता आहे. ही कविता या डराव डराव म्हणजे बेडकाशी संबंधित आहे. ही मुलगी त्या बेडकाला शेवटी छत्री देते, नावही देते, पण तुम्ही आता जा अशी ती त्याला सांगते आहे. आता या कवितेमध्ये शेवटी जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव, शेवटी सांगते की जा आता आपला गाव गाठा आणि आता तुम्ही जरा थांबा, हे तुमचं डराव डराव जे आहे हे थांबवा कुठेतरी, असं ती सांगते.
आता या कवितेत नवीन शब्द आले आहेत काही. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे, जहाली झाली, आणि आणि बटबटीत मोठे विद्रूप, ध्यान विशिष्ट रूप, गाठणे पोहोचणे, असे आपुला आपला स्वतःचा, असे काही नवीन शब्द आलेले आहेत. अभी इसमें जो नए शब्द है यानी तुडुंब भरणे, चहाली हो गया, आणि कहने और, बटबटी यानी बड़े बड़े, ध्यान विशिष्ट रूप, गाठने यानी पहुंचना, अपुला मीन्स आपका. ऐसे कुछ शब्द यहाँ नए नए आए हैं इस कविता में. अभी कुछ प्रश्न है, देखो ये देखिए. डराव डराव आवाज आवाज कौन करते? हा डराव आवाज कोण करतं? बेडूक. तलाव का भरला होता? धो धो पाऊस चालू होता आणि त्यामुळे तलाव भरला. बेडकाचे डोळे कसे होते? बेडकाचे डोळे बटबटीत होते. बेडकाचे डोळे कसे होते? बेडकाचे डोळे बटबटीत होते. आता या काही इथे ये जे प्रश्न दिले, ये प्रश्न जो दिए गए हैं, ये प्रश्न का उत्तर भी आपको लिखना है और प्रश्न भी लिख के लेना है. मतलब डराव डराव ये जो शब्द है, ये बेडूक जो फ्रॉग होता है उसका जो आवाज़ होता है उस वो डराव डराव आवाज़ होता है. और उसके आँख कैसे होते, बड़े बड़े होते, ऐसा ऐसे ये कविता में दिया गया है. उसके बाद जोड्या जुळवा यानी अ गट और ब गट दिया गया है. जोराचा पाऊस अ गट, ब गट बाठा गाठा आपुला गाव, बेडकाचे मोठे डोळे धो धो पाऊस, पूर्ण भरलेला तलाव, बटबटीत डोळे, स्वतःच्या गावी परत जा, तुडुंब भरला तलाव. असे आता याच्या जोड्या लावायच्या. जोराचा पाऊस बघा, धो धो म्हणजे धो धो पाऊस, जो बारिश जोर से आती उसको धो धो पाऊस कहते. बेडकाचे मोठे डोळे आणि बटबटीत डोळे, बडे बडी आंखें, पूर्ण भरलेला तलाव यानी तुडुंब भरलेला तलाव यानी फुल हुआ, ये तालाब फुल हुआ हो गया है. स्वतःच्या गावी परत जा यानी गाव जाना, गाठा आपला गाव. अशा या जोड्या लावलेल्या आहे इथे. त्यानंतर इथे काही शब्द दिलेत. गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा आणि त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. बघा काय काय शब्द या गोलामध्ये. किनकिन, छुमछुम, खळखळ, ढमढम, छनछन, घनघन आणि कडकड असे शब्द आहेत. आता इथे काही त्याची चित्र सुद्धा दिली, संबंधित चित्र. ही सगळी काय आहेत? ही चित्र आहेत. या चित्रांबरोबर चित्र आणि हे शब्द याच्या जोड्या आपण लावणार आहोत. जसं पहिलं बघा, किनकिन. बघा हाताच्या बांगड्यांचा आवाज किनकिन आलेला आहे. छुमछुम घुंगराचा आवाज आहे. खळखळ पाण्याचा आवाज आलेला आहे, चित्र दाखवले तिथे. ढमढम ढोलचा आवाज आहे. छनछन पैशाचा आवाज आलेला आहे, तो सुट्ट्या पैसे. घनघन शाळेची घंटा दाखवली गेली आहे. आणि कडकड वीज चमकलेली आहे. अशा या जोड्या इथे लावलेल्या आहेत. त्यानंतर आता काही प्रश्न आहेत. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतात? कोणती साधने वापरतात? जसं होडी, नाव, जहाज आणि बोट अशी ही जी साधनं आहेत छोटी मोठी, त्याचा वापर पाण्यासाठी केला जातो. याची चित्रसुद्धा इथे दाखवली गेलेली आहेत. त्याचबरोबर पावसात भिजू नये म्हणून तुम्ही काय काय कराल? काय काय वापरता? छत्री वापरतो, रेनकोट वापरतो. कोकणात घोंगटा असतो पावसासाठी, तो वापरतात पिकं काढण्यासाठी. ती त्याचं चित्र इथं भात लावणीच्या वेळी वापरले जाणार ते आहे बघा, ती दाखवले जाते. आवाज सांगायचा आणि लिहायचा आहे. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानाचा आवाज. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांचा पानाचा आवाज कसा येतो? सळसळ. उडायला सुरुवात करणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांचा आवाज कसा असतो? फडफडफड आवाज येतो. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज कसा असतो? तडतडतड. असे हे आवाज आणि त्याचे म्हणजे
आवाजाचा एक प्रश्न होता इथे एक। और आगे कौन सा प्रश्न आहे? नाव हा शब्द कवितेत दोन अर्थाने आला आहे। नाव, आता नाव हा शब्द कवितेमध्ये दोन अर्थाने कसा आला आहे? नाव म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना देण्यात आलेली नावं आहे ती। आणि नाव हा शब्द होडी म्हणून सुद्धा आलेला आहे। तर अशा प्रकारे ये डराव डराव कविता का अर्थ, कुछ प्रश्न, कुछ नए शब्द यहाँ पर दिए गए हैं। आप सब लोग ये कविता ध्यान से पढ़िए, ही कविता वाचा आणि बोला। डराव 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 का ओरडता उगाच राव। डराव 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 का ओरडता उगाच राव। पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव। पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव। डराव 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 का ओरडता उगाच राव। दो दो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव। दो दो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव। सुरू झाली आमुची नाव, आंधिक तुमची डराव डराव। सुरू झाली आमुची नाव, आंधिक तुमची डराव डराव। डराव 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 का ओरडता उगाच राव। डराव 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 का ओरडता उगाच राव। बटबटीत डोळ्याचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव। बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव। सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव। सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव। डराव 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 का ओरडता उगाच राव। डराव 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 का ओरडता उगाच राव। जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव। जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव। जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव। डराव 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 का ओरडता उगाच राव। डराव 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 का ओरडता उगाच राव। डराव 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 का ओरडता उगाच राव। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत। आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।